पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच विक्रमगड तालुक्यातल्या साखरे या आश्रमशाळेत हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळतोय। इथल्या एका मुलीचा शुक्रवारी मृत्यू झालाय। कौशल्या कुशा भरसट असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। 6वीत शिकणाऱ्या कौशल्याला गुरुवारी ताप आणि उलट्यांचा त्रास झाला। त्यानंतर तिच्यावर विक्रमगड रुग्णालयात साधे उपचार करून मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी तिला पुन्हा शाळेत नेलं। त्यानंतर पुन्हा तिला त्रास झाला आणि त्यावेळी रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालाय। तर प्रकृती खालावलेली दुसरी विद्यार्थिनी कमल सुरेश चौधरी हिच्यावर सुरुवातीला विक्रमगड, नंतर जव्हारच्या कुटीर आणि त्यानंतर नाशिकच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू केलेत। दरम्यान कौशल्याच्या मृत्यूनंतर याच आश्रमशाळेतील 25 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वेगवेगळ्या तापाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। त्यातील 7 विद्यार्थ्यांना टायफॉइड झाला असून त्यांच्यावर विक्रमगड या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचा हा मतदारसंघ आहे। सकाळी 7:35च्या सुमारास आश्रमशाळा साखरे येथून कौशल्या भरसट ही मुलगी आश्रमशाळेचे वॉर्डन आणि ते घेऊन आले। मृत अवस्थेतच आणण्यात आली। आम्ही ते चेक केल्यानंतर ती मयत अशीच घेऊन आले। आता तिच्याच बरोबर एक सकाळी दुसरी मुलगी आणली। तिला उलट्या व्हायच्या आणि पोटात खूप दुखायचं। मग तिच्यावरती उपचार केला, सलाईन वगैरे केलं आणि सोनोग्राफीसाठी ते केलं। त्याचं काय आम्हाला माहीतच नाही ना। ते आम्हाला जेव्हा आता फोन केला घरी येऊन काय मुली दवाखान्यात आणलेले आहे, तेव्हा आम्ही इथं आलो होतो। ते जीव सोडलेलं। कोणी फोन केला तुम्हाला? पोलीस सरने। नेमकं काय झालं होतं तसं तुम्हाला काल कळवलं होतं का? ते कोणीच नाही कळलं। आता डॉक्टरांनी काय सांगितलं, कशामुळे झालं वगैरे काय? नाही, काहीच नाही आम्हाला। तर या सर्वाला सरकारची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांनी केलाय। पाहूयात ते काय म्हणतात। जो आहे तो गेले 4 दिवस तिला ताप येत होता, परंतु तिच्यावर उपचार झाला नाही। कारण त्या ठिकाणी रुग्णालयात नेण्याकरता त्या ठिकाणी जी अधीक्षिका पाहिजे आश्रमशाळेमध्ये, ती अधीक्षिका नाही। एका मदतनीसावर अधीक्षिकेचा भार आहे। तेव्हा शासनाची अनास्था इतकी आहे की जे मनुष्यबळ प्राधान्यानं असणारे असे जे विभाग आहेत त्या ठिकाणी मनुष्यबळच नाही। रुग्णालयामध्ये रुग्णांची इतकी प्रचंड गर्दी, त्याच्यामध्ये 4 पैकी एकही डॉक्टर त्या ठिकाणी नेमला गेलेला नाही। जो आज डॉक्टर आहे तो 24 तास तो देखील प्रतिनियुक्तीवर आहे। ही सगळी अनास्था इतकी आहे की ह्या मुलीचा जीव हा शासनाच्या अनास्थेचा बळी आहे आणि हलगर्जीपणाचा बळी आहे।